होते आमचे आता मग काय विचारलं कुठे गेले सर? तर सकाळ रात्रीपासून आहेत आमच्याबरोबर सकाळपासून. मी आता मुंबई अहमदाबाद हा जो महामार्ग आहे कासा घोड या ठिकाणी उभी आहे आणि इथून जो आतमध्ये हा रस्ता जातो हा पाटीलपाडा आहे. तिथे आतमध्ये पाटीलपाडा आहे आणि तिथे जे धान्य साठवणुकीचं जे गोदाम आहे त्या गोदामला आग लागली होती. त्या ठिकाणी आज आम्ही आलेलो होतो. त्या ठिकाणी आपल्याकडे किती क्षमतेचं पाणी असते? 5,000 लिटरची क्षमता असते. आग जी आहे ती लागेल दिसत आहे. हे ह्या ठिकाणी जे बारदन आहे जे गोंटे होते त्याच्यामुळेच ही आग जास्त वाढली आहे आणि इथे उन्हाचा तडाखा सुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळे ही आग जी आहे अजून ह्या ठिकाणी जी आहे भडकत आहे आणि अग्निशमन दल आहे ते ह्या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहे. त्यांच्याकडून सुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या उपप्रादेशिक व्यवस्थापक कासा यांचे घोड पाटीलपाडा येथील धान्याच्या गोदामाला अचानक आग लागली. ही आग अद्यापही विझवण्यात आली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच आहे. भाड्याने असलेल्या या भात गोदामाला मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून जो भात खरेदी केला होता ज्याचे पैसेही शेतकऱ्यांना पोहोचले आहे तो जवळपास 3000 क्विंटल भात या गोदामात साठवून ठेवण्यात आला होता. मात्र अचानक लागलेल्या या आगीत साठवलेला हा भात जवळपास जळून खाक झालाय. मात्र आगीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आगीचे नेमके कारण आणि आग लागली होती की लावली गेली याचा तपास सुरू असून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र शक्यतो आग लागली नसून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली जाणार असल्याचं उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. आज मंगळवारी दुपारी आम्ही घटनास्थळी गेलो होतो. मात्र मध्यरात्री लागलेली ही आग अद्याप विझवण्यात आली नाहीये. दुपारी 2 ते 3:30 वाजेच्या सुमारास या गोदामात आग विझवण्याचे प्रयत्न हे सुरूच होते. डहाणू नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. मुख्य म्हणजे या गोदामातील भातासह बारदाणे म्हणजेच गोंडपाट यांनीही पेट घेतल्याने आगीने भडका घेतला होता. मात्र अद्यापही उन्हाचा तडाखा असल्याने हे बारदाणे मध्ये मध्ये पेट घेत आहे. जेसीबीच्या सहाय्याने भाताच्या गोण्या जसं जसं बाहेर काढले जात आहेत तशी आग अजून लागत असल्याचं यावेळी दिसून आलं. मात्र आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी आम्ही जव्हारच्या आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र त्यांनी सांगितलं की आग लागल्याची माहिती रात्री 1च्या सुमारास आम्हाला मिळाली. रात्री 2 वाजेपासून आम्ही येथे आहोत. आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगीत अंदाजे 1500 क्विंटलच्या वर आमचं नुकसान झालं आहे. तर या आगीत शेतकऱ्यांचं काहीच नुकसान झालं नाही, कारण जेव्हा शेतकऱ्यांचे धान्य गोदामात दाखल होते तेव्हाच त्यांचं ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट होऊन जाते किंवा काही कांचं झालं नसेल तर ते आता होणारच. मात्र या प्रकरणामध्ये आता त्यांचं काहीच प्रश्न येत नाही. तर ही आग कशी लागली याबाबत त्यांनी सांगितलं की हे अद्यापही समजलं नाहीये आणि जो भात खराब झाला आहे त्याची व्यवस्थित साफसफाई करून पुन्हा तो गोणीत भरला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. मात्र या गोदामात लाईटीची व्यवस्था नाहीये. या गोदामात लाईट जॉईन केलेली नाहीये, त्यामुळे शॉर्ट सर्किटचा प्रश्न तर येतच नाही आणि धान्याच्या गोणीला आग कशी लागेल याबाबत त्यांनी संशयच व्यक्त केला आहे. तर याबाबत पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात येणार असून पोलिसांकडून चौकशी केली जाईल असे जव्हार महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्ष आम्ही पाहिले तर गोदामाच्या बाहेर CCTV कॅमेरा सुद्धा आहे. मात्र याबाबत आम्ही अधिकाऱ्यांना विचारले असता तो बंद अवस्थेत आहे. त्याचं रिचार्ज संपलं असून तो बंद अवस्थेत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र जर हा कॅमेरा चालू असता तर काही का होईना याबाबत थोडीफार माहिती मिळण्यास नक्कीच मदत झाली असती.